नाशिक शहरातील सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयशर वाहनांमधून 5 बॅटरी चोरी झाल्याची घटना मागील आठवड्यात सातपूरमध्ये घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके यांनी घटनास्थळी जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम बॅटरी चोरून रिक्षामध्ये जाताना दिसून आला. सदर इसम वडाळा गाव येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयापाशी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलं. अनिकेत पाटील असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान त्याच्याकडून तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यास पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं. सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, मुक्तार पठाण यांच्या पथकाने केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.